11 एप्रिल रोजी ऐरोलीत सकल हिंदू समाज सेक्टर 6, 7, 8 ऐरोली यांच्या वतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडले। आई तुळजाभवानी मंदिर प्रांगणात सायंकाळी आयोजित या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। हा कार्यक्रम समाजाने समाजासाठीच आयोजित केला होता। समाजामध्ये नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे तसेच हिंदू संस्कृती ही सर्वसमावेशक असून जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी आहे, हा संदेश देणे या संमेलनामागील मुख्य उद्देश होता। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना व रामरक्षा पठणाने करण्यात आली। तसेच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर विविध सांस्कृतिक उपक्रम, प्रदर्शने आणि धर्म जागृतीशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। गीता, पंचामृत, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन तसेच मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। या संमेलनाचा मुख्य उद्देश पंचपरिवर्तन या संकल्पनेद्वारे समाज जागृती करणे हा होता। प्रमुख वक्ते श्री अभयराजे जगताप यांच्या आपल्या प्रभावी भाषणातून सामाजिक समरसता, कुटुंब व्यवस्था, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी विचार आणि नागरिक कर्तव्य या 5 महत्त्वाच्या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांनी या मूल्यांचा अंगीकार केल्यास राष्ट्र निर्मिती अधिक सक्षम होईल असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कमलाकर दादा कदम तर उपाध्यक्ष सौ कांती प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले। एकूणच धर्म जागरण, सांस्कृतिक संरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा संदेश देणारे हे हिंदू संमेलन ऐरोली परिसरात एक प्रेरणादायी उपक्रम ठरले। यावेळी लव्ह जिहाद या विषयावर बॅनर लावून जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अतुल खराटे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संदीप भिंबर यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ केतकी पाटील यांनी केले। शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। सुंदर प्रोग्राम झाला। आजपर्यंत कुठलेही प्रोग्रामला गेले तरी एक रेकॉर्ड लावायचा, मुलं नाचायचा, पण आज मुलाने जो काय करून दाखवले मला खूप आवडला। मग आपल्या देशासाठी काय करायला पाहिजे एवढं वक्तांनी सांगितलं, ते सगळं मनात बिंबवा आणि जो आचरणात आणा। मनात बिंबवणं नाही, आचरणात सुद्धा आणायला पाहिजे। एक दुसऱ्यांचे मिळून मुलांसाठी वेळ द्या, आपल्या देशाचा बद्दल सांगत जा। नुसता अभ्यास म्हणून बसले तरी काही उपयोग नाही। पुस्तकांच्या शिक्षा प्रमाणे बाकी सगळ्या गोष्टी ते लोकांना कळायला पाहिजे। देशभक्ती म्हणजे काय, देश म्हणजे काय, देशासाठी आपण काय करायला पाहिजे हे सगळं विद्यार्थ्यांना सांगा। पालकांनी सुद्धा सांगा, टीचर्स सांगतात पण टीचर्सला बरोबर पालकांनी पण ते लोकांना कल्पना द्यायला पाहिजे, एक दुसऱ्यांना मिळायला पाहिजे, हिंदू धर्माचा बद्दल सांगायला पाहिजे। आज आपल्या ऐरोली परिसरामध्ये माँ तुळजाभवानीच्या मंदिराच्या परिसरामध्ये इथे सर्व हिंदूंचं आपले सगळे भेद विसरून सगळेजण हिंदू म्हणून आज एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी संमेलन केले। समाज आपला आहे, आपला समाज आपण जागृत करायचे आहे, समाजाच्या अडचणी या सगळ्या आपण सोडवायच्या आहेत। जर एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बटोगे तो कटोगे, याला उत्तर म्हणून आजचं हे हिंदू संमेलन। समाज सगळा एकत्र येतोय, जागृत होतोय आणि हिंदू समाजाच्या अडीअडचणीसाठी एकमेकाला मदत करण्यासाठी तो उभा राहतोय। हे जागरण आज संपूर्ण देशभर पाहायला मिळते। ऐरोली सुद्धा त्याच्यात मागे नाहीये, त्यांनी सुद्धा छान आयोजन या ठिकाणी केले आहे। उद्देश्य स्टार्ट करने से पहले मैं एक चीज बोलना चाहूंगी। मैं उन सबको थैंक यू बोलूंगी जिन्होंने अपना समय दिया और कठिन परिश्रम किया, क्योंकि कोई भी सम्मेलन की जो सफलता होती है वो उसके कार्यकर्ता होते हैं। तो सब लोगों ने बहुत मेहनत की है, पिछले 10 दिनों से सब लगे रहे, किसी ने टाइम नहीं देखा और अपनी पूरी मेहनत से किया। और मैं उन लोगों का भी धन्यवाद करूंगी जो इस यहाँ पर आए, पधारे। यहाँ पे देखिए जो भी लोगों ने कुछ भी बातें बोली हैं, उन्होंने आप जैसे हमारा जो शरीर है एक मिट्टी है जैसे हम कहते हैं, तो इस मिट्टी में आज सब लोगों ने एक बीज बोने का प्रयत्न किया है। अब वो बीज कितना अंकुरित होगा, वो कैसे फल बनेगा, कैसे वृक्ष उसमें से निकलेगा, वो आप लोगों पर है निर्भर। तो हम ये चाहते हैं कि आप यहाँ से वो चेतना लेके जाएं और समाज में बताएं कि हमें एक होना होगा। यदि हम एक हैं तो हम सेफ हैं, हम बटेंगे तो हम कटेंगे। तो हमें इस चीज को समझना पड़ेगा और साथ में आना पड़ेगा और सबको बताना पड़ेगा, क्योंकि हेड काउंट मैटर करता है।
कोई एक ऐसा तबका है जो कभी भी बिना सर पैर के कहीं भी निकल के किसी का भी गला काट देता है। तो हम वैसे असभ्य लोग नहीं है, हम एक सभ्य समाज है। पर सभ्य समाज का मतलब अपनी बल को त्यागना नहीं होता है। बल का त्याग डरपोक लोग करते हैं। हमारे चाहे कोई भी महाराणा प्रताप रहे हो, शिवाजी रहे हो, रानी लक्ष्मीबाई रही हो, या हक्का बक्का आपके रहे हो कर्नाटक से, सबने धर्म के लिए बल को धारण किया, यानी तलवार उठाई है। तो डरिए मत, समाज में आगे बढ़िए और सच कहने का साहस रखिए। जैसे आज हमारे प्रोफेसर तोरस्कर जी ने भी काफी अच्छा आप लोगों को बताया कि धर्म वर्सेस रिलीजन क्या है। जब तक हम सच नहीं बोलेंगे और हम कुछ भी झूठ का पिल खाते रहेंगे और बोलेंगे कुछ नहीं हो रहा है, हमारे सोने से सच्चाई नहीं बदलेगी। तो यही काम आज हुआ है, ये मंथन हुआ है, आप लोगों को सच्चाई से अवगत कराया गया है। शायद आपको जो सोया हुआ समाज है उसको झंझोड़ने की कोशिश की गई है। तो हम चेष्टा करते हैं, हम उम्मीद करते हैं, आशा करते हैं कि आप लोग इस चीज को समझेंगे और इन सबके प्रयत्न को सराहना देंगे। प्लस जिन्होंने एंकरिंग की, हम उसका भी धन्यवाद करते हैं। थैंक यू। ऐरोली नगरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन आपण समाजाची हिंदू संमेलने नगरामध्ये करत आहोत। त्याच्यामधला आजचा हा सेक्टर 6, 7 आणि 8 या भागातला हिंदू संमेलनाचा कार्यक्रम अतिशय जोशपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरित्या आज पार पडला आहे। समाजातल्या सर्व स्तरातील लोकांचा याच्यामध्ये आवर्जून सहभाग होता। सर्व या परिसरातली मंदिरे, त्या मंदिरांचे पदाधिकारी, समाजबंधू मोठ्या संख्येने याच्याकरता उपस्थित होते। सद्यस्थितीमध्ये राष्ट्र प्रथम ही भूमिका, त्याच्यानंतर आपल्या मुलांना संस्कार, त्याच्यामध्ये धार्मिक सांस्कृतिक या गोष्टींचं विशेष महत्त्व आहे। या विषयावर अतिशय चांगले विचार याच्यामध्ये मांडण्यात आले आणि मला असं वाटते येणाऱ्या काळांमध्ये भारताला एक जागतिक स्तरावर विश्वगुरू बनवण्याकरता ज्या प्रकारच्या समाजाची आपल्याला आवश्यकता आहे, अशा समाजाच्या निर्मितीच्या दृष्टीने या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, या प्रकारच्या गोष्टी बऱ्याच आपल्याला पुढे मदत करतील आणि भारत आणि पूर्ण देश याच्यामधून एक चांगल्या प्रकारे राष्ट्रभक्तीची भावना नवीन पिढीला आपण देऊ, अशी मला मला असं म्हणता येईल की पूर्णतः मला याच्याबद्दल विश्वास आहे। पहिल्यांदाच कोणीतरी स्पष्टपणे काय की बोललं की धर्म म्हणजे काय काय आणि रिलीजन म्हणजे काय। लोकांना यातला फरकच माहीत नाही। रिलीजन हा धर्म नाही हे आम्हाला समजत नाही आणि ते न समजल्यामुळे आमच्या माथ्यावर सर्व धर्म समभावाच्या नावाने सेक्युलरिझम ही थोपण्यात आलेली आहे। सगळ्यात सेक्युलर धर्म आहे तो हिंदू धर्म आहे। ख्रिश्चनिटी आणि इस्लाम हे सर्व धर्म समभाव मानत नाही, हे मी स्पष्टपणे सांगितलं आणि ते सगळ्यांना पटलं आणि त्याबद्दल सगळ्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स केलं। ते म्हणाले की हे अगोदर सांगायला पाहिजे होतं, हे कोणीही आजपर्यंत सांगितलेलं नाहीये। या संमेलनाच्या निमित्ताने लोकांना असे विचार कळले आणि हे फार महत्त्वाची गोष्ट आहे।